पालघर जिल्ह्यातील दुकटण येथील 22 वर्षीय गर्भवती प्रीती जाधव हिचा 8 ऑक्टोबरला मनोर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या गंभीर हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांनी केला होता। या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या अपयशाचे हे भीषण उदाहरण ठरले आहे। प्रसूतीसाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रीती जाधव यांची प्रकृती गंभीर असताना कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी उपचार करण्याऐवजी जबाबदारी झटकत दुसरीकडे घेऊन जा असे सांगितल्याचा आरोप आहे। प्राथमिक उपचार, रक्तपुरवठा, ऑक्सिजन किंवा तातडीची वैद्यकीय मदत न देता रुग्णाला हलवण्यात आले। याच दरम्यान 108 रुग्णवाहिकेत ऑक्सिजन संपल्याने गाडी अर्ध्या रस्त्यातून परत फिरली आणि या विलंबनातच अति रक्तस्राव होऊन सेलवासा येथील नमो हॉस्पिटलमध्ये प्रीती जाधव यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर समाज माध्यमांवर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला। अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि जानकरांनी डॉक्टर यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई व्हावी अशी ठाम मागणी केली होती। ही घटना केवळ अपघात नसून सातत्याने सुरू असलेल्या निष्काळजीपणा, भ्रष्टाचार आणि असंवेदनशीलतेचे परिणाम असल्याचा आरोप होत होता। अखेर हा गंभीर विषय नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी उपस्थित केला। त्यांनी मनोर ग्रामीण रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी सरकारला जाब विचारत दोषींवर कारवाईची मागणी केली। यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात स्पष्ट केले की या प्रकरणात दोषी आढळलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे। सरकार या घटनेची गंभीर दखल घेत असून पुढील चौकशीचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। दरम्यान कुटुंबियांचा आक्रोश अद्यापही कायम आहे। पालघर जिल्ह्यात एकही सुसज्ज रुग्णालय नाही, ट्रॉमा केअर सेंटर अपूर्ण आहे। जर वेळेवर योग्य उपचार मिळाले असते तर आमच्या लेकीचा जीव वाचला असता, असे अश्रूंनी डोळे भरून कुटुंबियांनी सांगितले। ही घटना केवळ प्रीती जाधव यांच्या मृत्यूची नसून संपूर्ण ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष आहे। दोषी डॉक्टरांवर झालेली कारवाई हा पहिला टप्पा असला तरी जबाबदारी टाळणाऱ्या संपूर्ण यंत्रणेवर कठोर पावले उचलली नाहीत तर अशा घटना पुन्हा घडणारच, असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे। पालघर जिल्ह्यातील मनोर ग्रामीण रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे प्रीती जाधव आज या जगात राहिल्या नाही। तिचा मृत्यू आता फक्त एक बातमी उरली असली तरी तिच्या कुटुंबियांसाठी ती कधीही न भरून येणारी जखम आहे। डोळ्यात अश्रू आणि आवाजात वेदना घेऊन कुटुंबीय आज एकच गोष्ट सांगत आहेत, आमची लेक गेली पण उद्या दुसऱ्या कोणाची लेक अशी जाऊ नये। प्रीती जाधव हिला वाचवता आलं असतं असे कुटुंबीय ठामपणे सांगतात। वेळेवर उपचार, योग्य डॉक्टर, तत्काळ रुग्णवाहिका, ऑक्सिजन आणि जबाबदारीची भावना असती तर आज तिचं बाळ आईच्या कुशीत आणि कुटुंबात असती। मात्र आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणा, टोळवाटोळवी आणि असंवेदनशीलतेमुळे एका तरुण आईचा जीव गेला। सभापती महोदय, पालघरच्या घटनेमध्ये सन्माननीय सदस्य सचिन अहिर साहेबांनी जो काय प्रश्न विचारलाय, प्रीती राहुल जाधव नावाच्या ज्या काही महिलांना दुर्दैवी पद्धतीनं आमच्या ह्या वेळेत उपचार न झाल्यानं जी काय दुःखद घटना घडली, त्यानंतरच्या एकूण सगळ्या कामकाजामध्ये आमच्या विभागाच्या वतीनं त्याच्यात जी चौकशी केली, त्या चौकशी समितीमध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपण कारवाई केली। विशेषतः मी आपल्याला सांगेन की त्या चौकशी अहवालाच्या दरम्यान IPHSचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर महेश शिंदे होते की ज्यांच्याबद्दल काही आक्षेप चौकशी समितीने घेतले होते, त्यांची तात्काळ सेवा आपण समाप्त केलेली आहे। ही सेवा समाप्त करताना तिथं ज्या काही मनाली कोकाटे आणि डॉक्टर नरेंद्र यादव म्हणजे वैद्यकीय अधिकारी कंत्राटी होते की ज्या उसनवारी पद्धतीने त्यांनी सुद्धा तिथं उपस्थित असताना त्याच्यामध्ये जे काही दोष होते त्याच्यावरती सुद्धा आपण कारवाई केलेली आहे। आणखीन त्या दरम्यानच्या काळामध्ये जे चौकशी समितीने एकूण अहवाल दिलेत त्या चौकशी समितीत अहवालात दोषी असणाऱ्या सगळ्यांच्यावर आपण कारवाई करतोय। तिथं जे काही प्रभारी MS होते
त्या प्रभारी MSNची सुद्धा तात्काळ बदली केली आणि त्याची DA आपण लावलेली आहे. कारण त्या घटना गंभीर आहे, कारण एक मृत्यू झाला की जो दुर्दैवानं व्हायला नको पाहिजे होता. हा एक भाग झाला. आणि दुसरा आपण जो प्रश्न विचारला की अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी आपण काय उपाययोजना करतोय. विशेषतः मी आपल्याला सभागृहाला सुद्धा सांगू इच्छितो की आता सुद्धा गट ब मधून गट अ मध्ये येण्यासाठीची प्रमोशनची फाईल आमच्याकडे होती. भविष्य काळामध्ये आदिवासी भागामध्ये, आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये अशा सगळ्या गट बतून गट म्हणजे प्रमोशन ज्यावेळी मिळतील त्यावेळी त्यांनी ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी भागामध्ये प्राधान्याने गेलेत तर त्यांना आम्ही त्याच्या पद्धतीने सर्व्हिसेस देऊन ह्या सगळ्या पोस्ट भरायचा प्रयत्न करतोय. आणि मला सांगायला आनंदी होतोय की पहिल्या टप्प्यामधल्या 194 लोकांनी सुद्धा त्याला ऑप्शन स्वीकारला आणि त्या सगळ्या पोस्ट भरतायत. उद्देश इतकाच आहे की प्रयत्न केला तरी बऱ्याचशा गोष्टी घडतायत आणि त्यातनं ह्या सगळ्या पालघरच नव्हे तर आदिवासी बहुल असेल, ग्रामीण, डोंगराळ भागातल्या, कोकणातल्या सुद्धा जे काही डॉक्टरच्या संख्या आहेत त्या आम्ही भरण्याचा प्रयत्न करतो. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.